श्रोतेहो नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक आपण बघत आहोत. आज आपण 118 क्रमांकाचा श्लोक बघणार आहोत. या श्लोकावर बरीच चर्चा आजवर होऊन गेली आहे. अनेक साधक, अनेक भक्तांच्या मनात बरेच प्रश्न आले त्या श्लोकांमुळे. प्रामुख्याने येणारा प्रश्न म्हणजे असं का? समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत, गजेंद्रू महासंकटी वास पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. ही जी पौराणिक कथा आहे, आपण 5-6 ओळींमध्ये याचा सार समजून घेऊ. समर्थ इथं सांगतायत की एक हत्ती होता आणि तो नदी ओलांडत होता. त्या नदीचा प्रवाह भयंकर होता, पण त्या हत्तीमध्ये स्वतःचं बळ होतं, स्वतःची ताकद होती, म्हणून तो पुढे पुढे जात होता, त्या पाण्याला चिरून जात होता. आणि अचानक त्याचा पाय एका मगरीने धरला. आता प्रवाह पण त्याला मागे ढकलतंय, ती मगर पण त्याला मागे खेचतीये, आणि या दोघांचं बळ त्याच्यासाठी जरा जास्त पडलं. तो झुंजत राहिला. पण असा एक क्षण आला जेव्हा त्याला कळलं की आता मात्र माझ्याकडनं काही होऊ शकत नाही, आता बहुतेक मी खपणार आहे. आणि त्या क्षणी कळवळीने त्यांनी हाक मारली, आणि जसं त्यांनी त्या परमेश्वराला हाक मारली तसा तो विष्णू धावून आला आणि त्याने त्या हत्तीला सोडवलं. असं का? हा प्रश्न साधकांच्या मनात इथे आलाय. असं का की आम्ही इतक्या वेळा, आम्ही तर दिवस रात्र जप करतो, आम्ही एवढं वेळ वेदपठण करतो, आम्हाला एवढे श्लोक पाठ आहेत, आम्ही एवढं नामस्मरण करतो, आम्ही एवढं मंदिरात जातो, आम्ही एवढं कर्मकांड करतो, मग असं का की एका हत्तीच्या मदतीसाठी धावून जायला पाहिजे यांनी, पण आम्ही आजपर्यंत एवढ्या हाका मारल्या, एवढ्या वेळा गरज पडली तेव्हा आम्ही हाक मारली, पण एकदा देखील हा आला नाही. असं का? श्रोते, हे असं का, याच्या मागचं जेव्हा आपण सत्य समजून घेतो तेव्हाच तो परमेश्वर आपल्या मदतीसाठी धावून येण्याचा पण रस्ता उघडतो. हा श्लोक नेहमी मला गीतेचा जो 11वा अध्याय आहे, ज्यामध्ये परब्रह्म श्रीकृष्णाद्वारे आपलं विश्वरूप दाखवतो अर्जुनाला, तो नेहमी आठवतो. सर्वप्रथम श्रीकृष्ण ब्रह्मदेवाचं दर्शन अर्जुनाला करून देतो. त्याच्यानंतर विष्णूचं रूप दाखवतो तो, आणि त्याच्यानंतर प्रचंड भयंकर असं महेश्वराचं रूप दाखवतो. या महेश्वराचं रूप एवढं अकराळ विकराळ असतं, असं मोठं तोंड दिसतं त्याला. त्या चेहऱ्याचं तोंड जे उघडलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक समाज, अनेक लोक, करोडो शेकडो ही सगळी त्या तोंडामध्ये उतरतात आपल्या मृत्यूसाठी. त्या चेहऱ्यावर जे तोंड आहे त्याच्यामध्ये जे दात आहेत, त्या दातांच्या फटीमध्ये हे डोकी सगळी चिरडली जात आहेत. आणि कोणाची डोकी? या कौरवांच्या सेनेची, त्यांच्या सेनापतींची. अर्जुनाला त्यामध्ये धृतराष्ट्राची मुलं दिसतात, दुर्योधन दिसतो, द्रोण दिसतो, भीष्म दिसतात, कर्ण दिसतो,
अमिच्युताम धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहिवाव निपाल संगेहि भीष्म द्रोण सूत पुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि युद्धमुखे हे. आणि हे सगळी जाऊन चिरडली जात आहेत. वक्त्राणि ते तोर्माणा विशंती दंष्ट्राकरलानि भयानकानि किंचित द्विलग्ना दशनांतरेषु समदृशन्ते चूर्णितै ऋतमांगैहि. आणि मग शेवटी तो विचारतो त्याला अर्जुन की एवढं बघितल्यानंतर आता तरी सांग मला, मला काही कळत नाही, आता सांग मला की तू नक्की कोण आहेस. तेव्हा तो श्रीकृष्ण, तेव्हा तो परमेश्वर उत्तर देतो, कालो अस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो, मी काळ आहे. आणि इथं हे सगळं संपवायला आलेलो आहे. हे सगळं यंत्रण आहे. त्या काळाच्या मुखामध्ये हे सगळे कौरवांची सेना जातीये. आणि तेच तर समर्थांनी खूप आधी आपल्याला सांगितलंय, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखे निमाला. आता तुम्ही बघा, ही नदी ज्यामध्ये तो हत्ती अडकला, ही काय ती नदी? हे ते काळाचं चक्र आहे, ज्यामध्ये असंख्य जीव, तुम्ही आम्ही आपण सगळे, हे सगळे त्यात अडकलोय. फक्त ही गोष्ट आहे की आपण या संसारामध्ये एवढं रमलोय की आपल्याला हेच कळत नाही की आपण अडकलोय. तो हत्ती त्या पाण्याच्या प्रवाहाशी झुंजतोय, आपण आपल्या वासनेंशी. आणि ते वासना आपले सगळे आपल्याला मागे मागे ढकलतायत, खेचतायत. आणि त्यात आले आपले षड्रिपू. षड्रिपू म्हणजे कोण? ती मगर. त्या वासना आणि ते षड्रिपू हे दोन्ही आपल्यासाठी जरा जास्तच ताकदवान आहेत. आणि म्हणून आपण या संसारात अजून डुबत डुबत चाललोय. पण शेवटी या नदीला त्या पांडवांनी कसं पार केलं, याचा पण आपण श्लोक बघितलाय. भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलकुला अश्वत्थाम विकर्णा घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्ण खलु पांडवै रणनदी कैवर्तक केशव. का जिंकले बरं पांडव? कारण का फक्त श्रीकृष्णाचं मार्गदर्शन नाही घेतलं त्यांनी, ते श्रीकृष्णाला शरणागत गेले होते. अनेक वेळा अर्जुनाने याचा उल्लेख केला गीतेमध्ये. अगदी आपण आता विश्वरूपाबद्दल बोलत होतो तेव्हा देखील त्यांनी सांगितलंय, आख्याहिमेको भवानुग्र रूपो नमो अस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम. सांग मला की तू कोण आहे. सल्युटेशन्स टू यू ओ सुप्रीम गॉड, हॅव मर्सी. आपली गंमत काय होती या संसारात? आपण विचार करतोय की आपण आपल्या षड्रिपूंवर विजय मिळवू. इथेच गडबड होतीये. ज्या अहमभावामुळे आपला गैरसमज झाला आहे, त्याच अहमभावातून हे षड्रिपू आलेत. आणि त्याच अहमभावानी, त्याच अहमभावातनं उद्भवलेल्या षड्रिपूंना आपण मारायला निघालोत. हे शक्य आहे का? नाही. त्यामुळे या मगरीला जर मारायचं असेल तर आधी हा अहमभाव गाळायला लागेल. आणि हा अहमभाव गाळण्यासाठी शरणागत जावं लागेल. शरणागत गेल्यानंतर हा अहमभावाचा पडदा जेव्हा पडेल तेव्हा काय होणार? जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. एकदा या मायेला आपण गिळून टाकलं तर तो देव आपल्यापासून लपूच शकत नाही. ही माया आहे, आपल्या डोळ्यातनं आपल्याला ही माया दिसतीये,
हा द्वंद्व दिसतोय, कारण का हा मीपणा आहे. हा मीपणा गळला की अख्खं जग संपलं. जसं आपण त्या शंकराचा तिसरा डोळा म्हणतो, तो तिसरा डोळा जिथं पडतो तिथं माया संपते. कारण का तो तिसरा डोळा आहे ती एका योग पुरुषाची जाणीव आहे. त्यामुळे एकदा खरंच शरणागत गेलो तर तो खरंच धावून येईल. हरिओम तत्सत.